पाण्याच्या शोधात 3 म्हैशी हजारो फूट दरीत कोसळल्या, 2 ठार. विशाळ गडावरील घटना, गुरव कुटुंबावर दुःखाचा डोंगर, दानशूरांच्या मदतीची हाक. ऐतिहासिक विशाळ गडावर सध्या तीव्र पाणी टंचाई जाणवते आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे गडावरील विहिरी आणि नैसर्गिक झरे पूर्णपणे आटले आहेत आणि याचा फटका केवळ गडावरील रहिवाशांनाच नाही तर मुक्या जनावरांना सुद्धा बसतो आहे. पाण्याच्या शोधात भटकताना येथील प्रकाश गुरव यांच्या 3 म्हैशी मारुती टेकडीजवळील हजारो फूट दरीत कोसळल्या. या दुर्दैवी घटनेत 2 म्हैशींचा जागीच मृत्यू झालाय तर 1 म्हैस गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे गुरव यांचे सुमारे 2 लाख रुपयांचं मोठं नुकसान झाले. प्रकाश गुरव यांच्या दुःखाची कहाणी विदारक आहे. विशाळ गडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत त्यांचे घर आणि उपजीविकेचे साधन असलेला चहाचा गाडा प्रशासनाने उद्ध्वस्त केला. त्यातच रेशनचे धान्य बंद झाल्याने ते हालाकीचे जीवन जगत आहेत. अशा परिस्थितीत आपल्या 3 म्हैशींच्या दुधाच्या उत्पन्नावर ते कुटुंबाचा गाडा चालवत होते. मात्र आता या दुर्दैवी घटनेमुळे त्यांच्यावर मोठं संकट उभं आहे. डोक्यावर छत नाही, आता उत्पन्नाचं साधन हिरावले गेल्याने गुरव आणि त्यांचे कुटुंब पूर्णपणे निराधार झाले आहे. विशाळ गडावर पाण्याची तीव्र टंचाई जाणवते आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे विहिरी आणि नैसर्गिक जलस्रोत पूर्णपणे आटले आहेत. यामुळे माणसांना पिण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पण मुक्या जनावरांची अवस्थाही बिकट झाली आहे. पाण्याच्या शोधात निघालेल्या प्रकाश गुरव यांच्या म्हैशींना दरीत पडून आपले प्राण गमवावे लागले आणि ही घटना प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी आहे. दरम्यान जखमी म्हैशीला दरीतून सुखरूप बाहेर काढण्यासाठी गडवासियांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून खोलदरी आणि बिकट भूभाग यामुळे अनेक अडचणी येत आहेत. या परिस्थितीत माणुसकीच्या नात्याने सगळ्यांनी एकत्र येऊन गुरव कुटुंबियांना आधार देणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.